आज आपण थोडीशी वेगळी अळूवडी करतोय. तर एकदम जबरदस्त चवीची ही खमंग आणि टेस्टी लागते. याला तुम्ही तडका अळूवडी सुद्धा म्हणू शकता किंवा मिनी अळूवडी सुद्धा म्हणतात. आणि याचा जो फ्लेवर असतो ना, तो खूप मस्त लागतो आणि नेहमीच्या अळूवडीपेक्षा थोडासा वेगळा असतो. तुम्हाला जर अळूवडीमध्ये काही नवीन ट्राय करायचं असेल, तर ही रेसिपी नक्की करून बघा. नमस्कार, मी आहे ऋतुजा आणि मराठी रेसिपीज विथ ऋतुजामध्ये तुमचं स्वागत आहे. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूयात. त्यासाठी अळूवडीची जी पानं असतात ती घेतलेली आहेत. तर मध्यम किंवा मोठ्या आकाराची घेऊ शकता. आपण इथे प्रत्येकी 2-2 पानांची अळूवडी तयार करणार आहोत. अळूवडीच्या पानांचा रंग चॉकलेटी रंगाचा असतो, तसेच त्याला मागून चॉकलेटी किनार सुद्धा असते. तर अशी पानं आपल्याला वडीसाठी निवडायची असतात. सर्वात आधी तर पानं स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचीत. त्याच्यानंतर चांगली कोरडी करायचीत आणि जो देठ आहे तो काढून घ्यायचा. तसेच त्याच्या ज्या जाड शिरा असतात त्या देखील सुरीच्या साहाय्याने काढून घ्यायच्या आहेत. वडीला रोल करताना तो व्यवस्थित करता यावा यासाठी मागच्या बाजूने एकदा पानांवरून लाटणं फिरवून घ्यायचं, म्हणजे काही जाड शिरा असतील तर त्या दबल्या जातील आणि आपल्याला रोल व्यवस्थित करता येईल. 2-2 समान आकाराच्या पानांचे सेट करून ठेवलेले आहेत. आता वडीसाठी आपल्याला बेसनची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तर 8 मध्यम आकाराच्या पानांना मी इथे 2 वाटी बेसन एका मोठ्या भांड्यामध्ये चाळून घेतलेलं आहे. चाळून घेतलेल्या बेसनमध्ये गट्टे राहत नाहीत. आता एक विशिष्ट प्रकारचं हिरवं वाटण तयार करून घ्यायचं आहे. त्यासाठी मुठभर कोथिंबीर, आल्याचा तुकडा, 6-7 लसूण पाकळ्या आणि 2-3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. मिक्सरमधून असं बारीक वाटण तयार करून घेतलं. आता हे बेसनमध्ये घालूयात. या अळूवडीचा रंग लाल नसून हिरवागार असतो, त्यामुळे वाटणचं प्रमाण थोडंसं जास्त घ्यायचं. त्याच्यानंतर यामध्ये मी पाव चमचा हिंग, पाव चमचा हळद पावडर घातली आहे, 1 चमचा धणेपूड, अर्धा चमचा जिरेपूड, अर्धा चमचा लाल मिरची पूड, अर्धा चमचा गरम मसाला आणि 1 मोठा चमचा सफेद तीळ घेतलेले आहेत. चवीनुसार मीठ घालूयात आणि हे सगळं साहित्य पहिल्यांदा हाताने मिक्स करून घेऊयात. कुठल्याही मसाल्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त ठेवू शकता. आता बरेच वेळेला अळूवडीची पानं ही खाजरी असतात. अळूवडी खाल्ल्यानंतर घशात खवखवू नये यासाठी आपण इथे चिंच गुळाचा कोळ वापरतो. आता जेवढी चिंच तेवढा गूळ घेऊन गरम पाण्यामध्ये घट्टसर कोळ तयार करून घेतला. साधारण पाऊण वाटी हा कोळ तयार झालेला होता आणि तो सगळा मी या पिठामध्ये घातलेला आहे. पाण्याची गरज लागली नाही, फक्त कोळ वापरून छान असं घट्ट मिश्रण तयार करून घेतलं. मिश्रण अजिबात पातळ ठेवायचं नाहीये, घट्ट किंवा थोडंसं सेमी थिक ठेवलं तरी चालेल. त्यानंतर अळूवडीचं पान घेऊन ते उलट ठेवलेलं आहे. आता त्यावरती मी हे बेसन चांगलं सगळीकडे पसरवून घेतेय. समानरित्या आपल्याला हे बेसन पानावरती लावून घ्यायचं आहे. खालच्या पानाला बेसन लावून झालं की त्यावरती अळूचं दुसरं पान ठेवायचं. ते ठेवताना पण खालच्या पानासारखंच उलट आणि त्याच दिशेने ठेवायचं आणि त्याच्यावरती आता परत एकदा आपल्याला बेसन लावून घ्यायचं आहे. अशा 2 पानांचा मी एक रोल तयार करून घेतेय. जर तुम्हाला आकाराने मोठी अळूवडी पाहिजे असेल ना, तर तुम्ही 3, 4 किंवा 5 पानांचा रोल तयार करू शकता. पण आपण या फोडणीवाल्या अळूवड्या करतोय, त्यामुळे त्या आकाराने लहानच असतात. आता पानांची जी खालची टोकं आहेत ती वरपर्यंत दुमडून घेतली आणि त्याला सुद्धा बेसन लावून घेतलंय. त्याच्यानंतर या पानांचा आपल्याला खालून ते वरपर्यंत असा टाईट रोल तयार करत जायचा आहे. मध्ये मध्ये तुम्ही थोडासा बेसनचा हात सुद्धा लावू शकता. अगदी वर टोकापर्यंत आपण रोल करत नेला की ज्या भांड्यामध्ये तुम्ही याला वाफवून घेणार आहात त्या भांड्यामध्ये ठेवा. इथे मी चाळणी घेतली. चाळणीला थोडासा तेलाचा हात लावून घ्यायचा, म्हणजे पानं वाफवताना चाळणीला चिकटणार नाहीत. रोलला आपण साईडून सुद्धा थोडंसं पीठ लावून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने मी 4 रोल तयार करून घेतले. एका भांड्यामध्ये पाणी उकळत ठेवलेलं होतं. पाण्याला चांगली उकळी आली की त्यावरती ही चाळण ठेवली, त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि मोठ्या आचेवरती 15 मिनिटं वाफवून घ्यायची. 15 मिनिटांमध्ये अळूवडी ही चांगली शिजली जाते, कुठेही कच्ची वगैरे राहत नाही. 15 मिनिटांनंतर गॅस बंद करायचा आणि चाळण साईडला काढून ठेवायची. रोल पूर्ण थंड झाल्यानंतरच आपल्याला याच्या वड्या पाडायला घ्यायच्या आहेत. अळूवडी वाफवून झाल्यानंतर पूर्ण थंड होऊ द्या, त्यामुळे कापताना तुकडे पडणार नाहीत. अळूवडीचे तुकडे थोडे जाडसर कापा, खूप पातळ कापल्यास तडका देताना तुटू शकतात.
बघा वडी कुठेही तुटलेली वगैरे नाहीये. तुम्ही अशीच खाऊ शकता. पण आता आपण याला एक ट्विस्ट देतोय तो म्हणजे फोडणीचा. मस्त अशी खमंग फोडणी तयार करण्यासाठी पॅनमध्ये मी 2 ते 3 चमचे तेल गरम करून घेतले. त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातली आणि 2 हिरव्या मिरच्या अशा बारीक चिरून घातलेल्या आहेत. या फोडणीमध्ये आपण घालतोय थोडी कढीपत्त्याची पानं आणि त्याच्यानंतर आपण इथे अर्धा चमचा तीळ घालतोय. तिळामुळे वडीला एक खमंगपणा येतो. फोडणी छान तडतडली, त्याचा सुवास सुटायला लागला की यामध्ये वड्या घालायच्या. फोडणीचा खमंगपणा या अळूवडीमध्ये चांगला उतरला गेला पाहिजे. त्यासाठी 3 ते 4 मिनिटं आपल्याला अशीच परतवून घ्यावी लागेल. आता परतवताना यावरती झाकण वगैरे ठेवायची गरज नाहीये. फक्त अधूनमधून आपल्याला अशी 3 ते 4 मिनिटं मंद आचेवरती परतवून घ्यायची आहे. वडी चांगली कुरकुरीत तयार होते. मस्त असा खमंगपणा याच्यात उतरलेला आहे. हवं तर तुम्ही याच्यावरती थोडीशी साखर घालू शकता. आता गॅस बंद करायचा आणि इथे मी ओल्या नारळाचा चव सुद्धा घालते. तसेच बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि मस्त अशी आपली खमंग, कुरकुरीत, स्वादिष्ट, थोडीशी वेगळी मिनी अळूवडी तयार आहे. या छोट्या आकाराच्या वड्या खायला पण अगदी चांगल्या वाटतात. तर डाळ भात असू दे, वरण भात असू दे किंवा जर नुसते तुम्हाला चहाबरोबर जरी खायच्या म्हटल्या तरी अगदी जबरदस्त लागतात. परत एकदा मी फ्रेशली याच्यावरती ओल्या नारळाचा चव आणि कोथिंबीर घालतीये. तुम्हाला जर तडकेवाली अळूवडी करायची नसेल तर फक्त वाफवून झाल्यानंतर शॅलो फ्राय करून घेतली तरी चालेल. तर अशी ही मिनी अळूवडी तुम्ही नक्की करून बघा, कारण नेहमीपेक्षा वेगळ्या चवीची आणि खूपच मस्त लागते. आणि तुम्हाला मी हे सारखं सांगते कारण तुम्ही सुद्धा करून बघा, तुम्हाला सुद्धा खूपच आवडेल. सारखं याच पद्धतीने तुम्ही अळूवडी बनवत जाल. त्यामुळे रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूयात नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त राहा आणि काळजी घ्या.